नमस्कार, मी अक्षय सातारडेकर. स्काय न्यूज टुडे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सिंधुदुर्गात खासगी मालकीच्या जमिनीतील भेळलेमाड या वृक्षाच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवर वन विभागाकडून कारवाई होत आहे. त्यांच्यावर लाखोंचा दंड आकारला जात आहे. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या समवेत सावंतवाडीचे उपवनरक्षक एस.एन. रेड्डी यांची बैठक घेत याकडे लक्ष वेधले. शासकीय वन विभागाच्या जंगलातील झाडांची तोड होत असेल तर जरूर कारवाई करावी, परंतु खासगी मालकीच्या जमिनीतील भेडले माड या वृक्षांच्या फांद्या तोडून व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांवर कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे वन विभागाकडून होत असलेली कारवाई चुकीची आहे. ती तात्काळ थांबविण्याची भूमिका आमदार वैभव नाईक यांनी मांडली. दरम्यान सदर कारवाई थांबविण्याचे एस.एन. रेड्डी यांनी मान्य केले. तसेच पुणे फुल मार्केट येथे भेळले माडाची पाने खरेदी करण्याबाबत वन विभागाने पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांच्या वतीने देण्यात आली. आमदार वैभव नाईक यांनी या प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवून दिल्याबद्दल भेळले माडाच्या पानांचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचा कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा येथे सत्कार करत आभार मानले. ही कारवाई थांबवण्यासाठी युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, रुपेश राऊळ, ॲडव्होकेट सुधीर राऊळ यांनी पाठपुरावा केला. या सत्कारावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी, शैलेश विनोर्डेकर, लवू नाईक, सुशांत सावंत, सखाराम परब, विजय परब, बाळकृष्ण नळेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. धन्यवाद. आपण पाहत रहा स्काय न्यूज टुडे.